नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र चंदन कांबळे आणि आज तुम्हाला मी एक गोष्ट दाखवणार आहे. तर हे बघा, आज मी काय आणलंय तर हा आहे भाजीचा फणस किंवा ह्याला मिरफणस पण म्हणतात. तुम्ही तुमच्याकडे काय म्हणता ह्याला ते सांगा. आणि ह्या मिरफणसाची भाजी पण छान होते आणि त्याच्या व्यतिरिक्त याची कापं मीठ मसाला लावून तव्यावर फ्राय केली तर अतिशय सुंदर लागतात आणि आमच्या गोलूला तर ही भरपूर आवडतात. त्यामुळे जर का आपल्या रत्नागिरीमध्ये जर हा आलेला असेल, स्टँडवर येतो, एक बाई आहे ती आणते भाजीवाली, तिच्याकडे जर मला दिसला तर मी नक्कीच तो घेतो. तर आज मला भेटलेला आहे. तर आता हा कसा साफ करायचा आणि त्याची कापं कशी करायची ते तुम्हाला दाखवतो. कापं करणं खूप सोपं आहे. कापं करून झाल्यानंतर मीठ मसाला लावून फक्त तव्यावर शॅलो फ्राय करायची. मांस काढून टाकायचे आणि ही जी साल आहे ती साल काढून टाकायची. हे बघा अशी दाखवतो. आणि हे बघा ही अशी स्लाइस करायचे, म्हणजे बटाट्याची आपण स्लाइस कशा करतो पातळ तशा ह्या अशा स्लाइस करायच्या. आणि मित्रांनो, ह्या जर तुम्हाला ठेवायच्या असतील तर फ्रीजमध्ये ठेवू शकता. पण फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी एक टोप घ्यायचा, टोपामध्ये स्टीलच्या पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये ठेवायच्या. हे बघा हे अशा, म्हणजे कित्येक दिवस जरी तुम्ही ठेवलात तरी त्या खराब होत नाहीत, तशाच चांगल्या राहतात. 2 दिवसानंतर पाणी बदलून परत नवीन पाणी टाकायचं. असं हे मिरी फणस. धन्यवाद.